नमस्कार. या नव्या व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा CTET 2021च्या तयारीसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी अध्यापनशास्त्र या विषयातील महत्त्वाचे 15 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी मराठी अध्यापनशास्त्राचा हा भाग 16वा आहे. या आधीचे जर तुम्ही भाग पाहिलेले नसतील, प्रश्न पाहिलेले नसतील, तर पहा ते सर्व व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर सर्व व्हिडिओज तुम्ही पहा, त्याच्यामुळे पहा तुमचा चांगल्या प्रकारे सराव होईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहा सर्वत्र चॅनल सबस्क्राईब करा, पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त पहा शेअर करा. तर पहा या ठिकाणी एकूण आपण 15 प्रश्न पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टींपैकी काय करू शकतो? तर विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतीचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे, शिक्षकांनी नुकतेच जे म्हटलेले असेल ते एकेका विद्यार्थ्याला म्हणायला सांगताना मधून मधून थांबणे, विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे की विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विचार करण्याची त्यांना वारंवार आठवण करून देणे. तर पहा प्रश्नाचं उत्तर येत असेल तर पहा कमेंट बॉक्समध्ये पहा सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्य आहे पहा, श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना द्यायची आहे. तर पहा यासाठी आपल्याला दैनंदिन वेळापत्रकामध्ये विशिष्ट अशा श्रवण कृतींसाठी एक नित्याचा घटक म्हणून समावेश करावा लागणार आहे. श्रवण कृतींचा एक नित्याचा घटक म्हणून आपण जर समावेश केला तर विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्याच्या विकासाला निश्चितच एक चालना मिळणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ही गोष्ट शिक्षकांनी करायची आहे किंवा ते करू शकतात. प्रश्न पुढचा आहे एक माध्यमिक शिक्षक अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीत बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो. अशा सामग्रीच्या वापरातून विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होते? पर्याय द्विभाषिक समाज गटाची आणि भाषिक संपर्काची जाळ्याची विविध प्रकारची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी, लोकांना दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करायला भाग पडणारी परिस्थिती समजून घेण्यासाठी, जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी की मोठे झाल्यावर त्यांना कुठे राहायला आणि काम करायला आवडेल ते समजण्यासाठी. तर पहा एक माध्यमिक शिक्षक अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीमध्ये जे काही विद्यार्थ्यांना अध्यापन करणार आहेत तर त्या शैक्षणिक सामग्रीमध्ये बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा ते नियमितपणे समावेश करतात. तर या सामग्रीमुळे विद्यार्थ्यांना कशासाठी खालीलपैकी मदत होणार आहे? तर पहा या ठिकाणी एक माध्यमिक शिक्षक कशासाठी हे जे काही सामग्री आहे ते गोळा करत आहेत किंवा समावेश करत आहेत तर हे समजून घ्यावं लागेल. तर पहा या ठिकाणी अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी म्हणजे पहा एकापेक्षा जास्त भाषांचं ज्ञान असणाऱ्या जे काही करिअर असतात, म्हणजे पहा या ठिकाणी जर करिअरचा विचार केला तर पहा आपले जे काही द्विभाषिक असतात म्हणजे पहा ट्रान्सलेटर असतात, तर पहा हे सुद्धा एक करिअर आहे. आणि या करिअरवर पहा भर देण्यासाठी आपल्या जे शैक्षणिक सामग्री असतात त्याच्यामध्ये पहा बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा ते नियमितपणे समावेश करतात. त्याच्यामुळे पहा वेगवेगळ्या ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या भाषांचा बोलण्यासाठी उपयोग होतो त्या भाषांचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्या ठिकाणी पहा विद्यार्थी द्विभाषिक होतील. त्याच्यामुळे पहा जागतिक समाजामध्ये जे काही द्विभाषिक असण्याचे फायदे आहेत तर ते ओळखण्यासाठी पहा शिक्षक ह्या बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील ज्या लेख आहेत त्यांचा समावेश करतात आणि याचाच फायदा पहा विद्यार्थ्यांना हे द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी होणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो? पर्याय आहेत पहा व्याकरण, भाषांतर, द्विभाषिक, संज्ञापनात्मक, अनौपचारिक. तर विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो अशा भाषा अध्यापनाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे.
तर पहा, ज्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो, तर अशा भाषा अध्यापनाला संज्ञापनात्मक भाषा अध्यापन असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे अस्सल आणि अर्थपूर्ण जे वैचारिक देवाणघेवाण असते, तर त्याच्यावरती भर असतो, समजण्यावरती जास्त भर असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा, उतार्यातील शब्दांचे मूल्य म्हणजे काय? विशिष्ट संदर्भात शब्दाचा अप्रत्यक्ष वापर, शब्दांच्या वापराच्या अनेक पद्धती, शब्दाचा कोशातील अर्थ की विशिष्ट संदर्भात त्या शब्दाचे अर्थ पूर्णता. प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पहा. तर उत्तरातील शब्दाचं मूल्य किंवा एक विशिष्ट किंमत म्हणजे विशिष्ट संदर्भामध्ये त्या शब्दाची काय अर्थपूर्णता आहे. विशिष्ट संदर्भामध्ये तो जो शब्द वापरला असेल तर त्या शब्दाची त्या संदर्भामध्ये काय अर्थपूर्णता आहे, तर हे या ठिकाणी त्या उत्तरातील शब्दाचं मूल्य समजलं जातं. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे की श्रवण भाषणाच्या चाचणीत पुढील संवादाचे मूल्यांकन कसे कराल? श्रवण भाषणाची चाचणी आहे, तर त्याच्यामध्ये खाली काही संवाद दिले आहेत, तर त्या संवादाचं मूल्यांकन आपल्याला करायला सांगितलं आहे. तर कसे कराल? तर शिक्षकांचा संवाद आहे दिल्लीचा पारा इतका वर कसा काय, अशा प्रकारे एक प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी 1 देतात की प्रदूषण वाढल्यामुळे. विद्यार्थी दुसरा देत आहे माझा सुद्धा पारा वर आहे आज. म्हणजे या ठिकाणी शिक्षक प्रश्न विचारत आहे दिल्लीचा पारा, शिक्षकांचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. विद्यार्थी 1 प्रतिसाद कसा देत आहे आणि विद्यार्थी 2 याचं उत्तर या ठिकाणी पारा याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. पर्याय 1 आहे विद्यार्थी 1 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 2 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 1 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 1 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 1 आणि 2 बरोबर प्रतिसाद. तर या ठिकाणी शिक्षकांनी जो काही प्रश्न विचारला आहे, तर तो म्हणजे दिल्लीचा पारा म्हणजे या ठिकाणी तापमान जास्त आहे असं या ठिकाणी का आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारला आहे. त्याच्यावर विद्यार्थी 1 प्रदूषण वाढल्यामुळे जे काय दिल्लीचं तापमान आहे तर ते जास्त आहे, म्हणजेच या ठिकाणी दिल्लीचा जो पारा आहे तो वरती आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी 1 बरोबर उत्तर देत आहे, बरोबर प्रतिसाद देत आहे, परंतु विद्यार्थी दुसरा माझा सुद्धा पारा वर आहे आज. म्हणजे या ठिकाणी माझा सुद्धा म्हणजे राग, पारा हा जो काही शब्द आहे तो राग या अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी दुसरा विद्यार्थी चुकीचा प्रतिसाद देत आहे, पहिला विद्यार्थी बरोबर प्रतिसाद देत आहे. म्हणजे जर मूल्यांकन करायचं म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थी 1 आपल्याला बरोबर प्रतिसाद आणि विद्यार्थी दुसरा चुकीचा प्रतिसाद, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात? बुद्ध्यांक चाचणी, भावनिक बुद्ध्यांक चाचणी, शिक्षक आणि पालक, शाळेतील संचयी नोंदपत्रक. तर उपजत जे प्रतिभा असते, हुशारी असते, ते बुद्धिमत्तेची सर्वोत्तम लक्षणे असतात, ते खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात किंवा समजतात? तर शाळेतील कोणताही विद्यार्थी असेल तर त्याची जी काही उपजत प्रतिभा असतात, त्या प्रतिभेची सर्वोत्तम जे लक्षणे आहेत, गुण आहेत, तर हे शाळेतील जी काही संचयी नोंदपत्रके असतात, संचयिका असतात, तर त्याच्यामध्ये ज्या दैनंदिन नोंदी असतात त्या नोंदीवरून उपजत प्रतिभा आहे किंवा नाही, किंवा त्या प्रतिभेची कोणकोणती सर्वोत्तम लक्षणे आहेत, तर ते या ठिकाणी या शाळेतील संचयी नोंदपत्रिकेवरून समजतं. तर यालाच इंग्रजीमध्ये पोर्टफोलिओ असं म्हणतात. पोर्टफोलिओ वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. पोर्टफोलिओ म्हणजे संचयी नोंदपत्रके, याच्यावरून विद्यार्थ्याची सर्व जी काही प्रगती आहे तर ती नोंद करून ठेवली जाते. ज्या काही वर्तनामधील सुधारणा असतात त्या सुद्धा या ठिकाणी या संचयी नोंदपत्रिकेमध्ये असतात. म्हणून या ठिकाणी उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे जर पाहायची असतील तर त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची संचयी नोंदपत्रके पाहावीत, त्याच्यावरून या उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे समजतात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे विषय केंद्री पद्धतीत आद्यानुभव कशाभोवती संघटित केले जातात?
पर्याय आहेत पहा, विद्यार्थ्यांना विषयात वाटणारा रस, अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टी, शिक्षकाचे विषयावरचे प्रभुत्व की शैक्षणिक तंत्रज्ञान. तर पहा, अध्ययन अनुभव आहेत पहा, विषय केंद्रित पद्धतीमध्ये म्हणजे या ठिकाणी विषय असतो आणि त्याच्या भोवतीच जे अध्ययन अनुभव असतात ते संघटित केले जातात, केंद्रित केले जातात. तर हे कशाभोवती केंद्रित होतात, संघटित होतात, तर हे या ठिकाणी या पर्यायावरून सांगायचं आहे. तर पहा, ज्या विषय केंद्रित पद्धती असतात त्याच्यामधले अध्ययनानुभव हे अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टींभोवती हे सर्व अध्ययनानुभव संघटित केलेले असतात. त्याला विषय केंद्रित पद्धत असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, मूल्यमापनाचा निकष म्हणजे खालीलपैकी काय? मूल्यमापनाचा निकष, मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र, गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्वसाधारण मत की मूल्यमापनाचे साधन. तर पहा, मूल्यमापनाचे निकष म्हणजे खालीलपैकी काय? तर पहा, मूल्यमापनाचे निकष म्हणजे मूल्यमापनाची मार्गदर्शक सूत्र, म्हणजे मूल्यमापन कशा प्रकारे करायचं. तर यासाठी जे काही सूत्र असतात, जे काही सूत्र ठरवलं जातं तर त्या सूत्राला मूल्यमापनाचं निकष असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, संदेशाचे ध्वनी, शब्दांच्या जाती, रूप व्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून किंवा त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे काय? वाचन, लेखन, श्रवण, भाषण. तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये पहा द्यायचं आहे. तर संदेशाचे ध्वनी, शब्दांच्या जाती, रूप व्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून किंवा त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे काय? तर त्या ठिकाणी संदेश, ध्वनी हे लक्षात घ्यायचं आहे. ध्वनी म्हणजे आपण त्या ठिकाणी ऐकणार आहे, पण संदेश सुद्धा ऐकणार आहे. या ठिकाणी विशिष्ट पैलू ओळखून जे काही फरक आहे ते लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे या ठिकाणी पहा श्रवण होय. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, जर विद्यार्थ्यांची शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची क्षमता दीर्घकालीन शारीरिक, ऐंद्रिय, मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे मर्यादित असेल तर त्यावर पुढीलपैकी कशाची निवड करावी? उपायात्मक योजना, वर्गाचे व्यवस्थापन, मानवीय विद्याधिष्ठित शिक्षण, विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. तर पहा, प्रश्न आहे की विद्यार्थ्यांची शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची जी काही क्षमता असते तर ती दीर्घकालीन शारीरिक किंवा ऐंद्रिय किंवा मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे पहा मर्यादा पडतात त्या क्षमतेला. तर त्यावर पुढीलपैकी आपल्याला कशाची निवड करावी लागेल? तर पहा, याचं उत्तर येणार आहे पहा, विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याच्या काही दीर्घकालीन शारीरिक किंवा इंद्रिय किंवा मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील जे काही अक्षमता असतील तर त्या सर्व अक्षमतेचा विचार करून विद्यार्थ्यांना जी काही विशिष्ट गरज लागेल त्या विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण हे विद्यार्थ्याला द्यावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात जर विद्यार्थी अंध असतील तर विद्यार्थ्याला ब्रेल लिपीचा वापर करून शिक्षण द्यावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गरजा असतील त्या विशिष्ट गरजांवर आधारित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची निवड करावी लागणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, ज्ञान रचनावादाच्या सिद्धांतात. ज्ञान रचनावादाचा सिद्धांत म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम याच्यामध्ये पहा खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पर्याय 1 आहे पहा, विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि त्या अनुभवांवर चिंतन करून ते साध्य करत असतात. भिन्न नमुन्यांच्या विविधतेचा अभ्यास करून दृढ पायावर आधारित निष्कर्ष काढतात. विद्यार्थ्यांना शिक्षकाची मदत मिळते आणि ते स्वतःच्या सिद्धांताचे संशोधन व निर्मिती करण्यासाठी विविध माध्यमांचा ते वापर करतात. स्वतःचे अध्ययन साधने तयार करून प्रत्यक्ष अनुभव ते मिळवतात. तर पहा, ज्ञान रचनावादाचा सिद्धांतात खालीलपैकी कशाचा समावेश होतो हे आपल्याला या पर्यायावरती सांगायचं आहे. तर ज्ञान रचनावादाच्या सिद्धांतामध्ये विद्यार्थी हे त्यांचे स्वतःच्या जगाचं आकलन हे स्वतः करतात आणि त्याच्यामधून जे काय अनुभव घेतात त्या अनुभवातून ज्ञान घेतात आणि त्यातून त्या अनुभवांवर ते चिंतन करून त्यातून काय जे काय साध्य करायचं आहे ते साध्य करतात. म्हणजे स्वतःचं शिक्षण ते स्वतः घेतात,
स्वतः अनुभव घेतात, स्वतः काही गोष्टी ते तयार करतात. म्हणजे या ठिकाणी त्याला ज्ञान रचनावाद असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी पहा विद्यार्थी स्वतः शिकत असतात, अनुभवातून विद्यार्थी स्वतः शिकतात. याला ज्ञान रचनावादाचा सिद्धांत असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देत असतात. तर यातून शिक्षकाचे कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येतं? पहा, सकारात्मक पुनर्दृढीकरणातून ते विद्यार्थ्याच्या चुकीच्या प्रतिसादावरती सुद्धा उत्तर देत असतील तर शिक्षकाच्या कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येतं? विद्यार्थ्यांची नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया ते समजतात, भाषिक विकासाला चालना देणे, अध्ययनाच्या विविध पद्धतींचा समावेश करणे की बोधनात्मक विकासाला गती देणे. तर अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांच्या चुकीच्या उत्तरावरती, चुकीच्या प्रतिसादावरती शिक्षक सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह पुनर्दृढीकरणातून ते उत्तर देत असतील तर कोणत्या गोष्टीचं शिक्षकाचं आकलन दिसून येत असेल? तर पहा या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं आणि आपण सुद्धा त्यांना तुझं उत्तर चूक आहे असं जर म्हटलं तर पहा विद्यार्थ्यांवरती एक नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्याच्यामुळे पहा विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होईल आणि विद्यार्थी नंतर चुकीचं जरी उत्तर द्यायचं म्हणलं तरी सुद्धा तो या ठिकाणी देणार नाही. त्याच्यामुळे तो पहा बोलणार नाही आणि हा जो काही परिणाम आहे हा दीर्घकालीन परिणाम विद्यार्थ्यावरती होऊ शकतो. तर त्याच्यामुळे पहा एक शिक्षक म्हणून आपल्याला त्याची जी काही भावनिक प्रतिक्रिया आहे ती समजून घ्यावी लागणार आहे. म्हणजे ज्या काही नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया आहेत त्या जर समजून घेतल्या तरच एक शिक्षक म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्याच्या चुकीच्या प्रतिसादावरती एक शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर अशा प्रकारे आपण सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देत असू तर या ठिकाणी शिक्षकाचं विद्यार्थ्यांच्या नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजणे या प्रकारचं आकलन दिसून येतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील 2 शब्दांचे लिंग हे एकसारखे आहे? तर पहा खाली 4 वाक्यापैकी एका वाक्यातील 2 शब्दांचे लिंग हे एकसारखं आहे ते वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे पहा, नावात काय आहे? नावेत बैस. 50वे पान उघड, पान खाणार का? तुझ्या येण्याची वेळ काय आहे? किती वेळ फुकट घालवलास? बर्फाचा गोळा खाऊ नकोस, काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे. तर पहा कोणतं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये 2 शब्दांचं लिंग एकसारखं आहे ते ओळखायचं आहे. तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 तर हे जे काही वाक्य आहे पहा, 50वे पान उघड आणि पान खाणार का? तर या वाक्यामध्ये पहा पान शब्द डबल आलेला आहे आणि या शब्दाचं जर तुम्ही लिंग ओळखलं तर पहा या दोन्हीही शब्दांचे लिंग हे एकसारखे आहेत. ते पान आणि या ठिकाणी सुद्धा पहा ते पान. म्हणजे या ठिकाणी नपुंसक लिंगी हे लिंग या दोन्ही शब्दांचे एकसारखे आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे? बुद्धिमत्तेचा प्रकार विचारलेला आहे ज्याच्यामध्ये पहा एकमेकांना समजून घेतलं जातं आणि एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण ही परिणामकारकरित्या साधली जाते. अवकाशिक, भाषिक, आंतरव्यक्तीय, आंतरव्यक्तीय. तर पहा ज्यावेळेस एकमेकांना समजून घेतलं जातं आणि एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधली जाते त्यावेळेस जो काही बुद्धिमत्तेचा प्रकार असतो तो आंतरव्यक्तीय या प्रकारचा बुद्धिमत्तेचा प्रकार असतो. इंटरपर्सनल. प्रश्न पहा पुढचा आहे, एका शिक्षिकेच्या वर्गात वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत. त्यांना अधिक मदत व्हावी म्हणून ती अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणबरोबर साध्या वाक्यातील शब्दावळ्यांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचालीही करते. तिचे या पद्धतीचा रोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कौशल्यावरती आहे? लय, भाषा वापरशास्त्र, ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता की वाक्यव्यवस्था. तर पहा एक शिक्षिका आहे आणि तिच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहे. म्हणजे पहा बहुभाषिक असे विद्यार्थी त्या वर्गामध्ये आहेत तर त्यांना ती अधिक मदत व्हावी, भाषा शिकण्यासाठी अधिक मदत व्हावी तर ती त्यासाठी अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणीबरोबर साध्या वाक्यातील ज्या शब्दावळ्यांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचाली सुद्धा करते. तर तिच्या या पद्धतीचा रोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कौशल्यावरती असेल? तर पहा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पहा
पर्याय क्रमांक 3 दोन्ही शास्त्राबद्दलची सजगता. म्हणजे जर बहुभाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना काही मराठी भाषेमध्ये शब्द समजणार नाहीत, परंतु अशा विद्यार्थ्यांना शाब्दिक देवाणघेवाणीबरोबरच साध्या वाक्यातील शब्दांच्या जागी जर टाळ्या वाजवून काही शारीरिक हालचाल केली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते शब्द चांगल्या प्रकारे समजणार आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या शिक्षिकेला दोन्ही शास्त्राबद्दलची सजगता ही चांगल्या प्रकारे आहे आणि हे कौशल्य तर ती शिक्षिका दाखवत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. तर अशा प्रकारे मराठी अध्यापनशास्त्र म्हणजे मराठी पेडागॉजीवरचे 15 प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहिलेले आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि यापुढे आपण इतर सुद्धा विषयांचे जे काही महत्त्वाचे पाठीमागील प्रश्नपत्रिका आहेत तर त्याच्यामधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा सुद्धा सराव होईल. तर बरेच विद्यार्थी लाईव्ह येण्यासंदर्भामध्ये बोलत आहेत, परंतु आपल्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह येत नाहीत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ ऑफलाईन बनवूनच मी तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.